पावसाळा सुरू झाला आहे, पण असं वाटतं हिवाळाच चालू झाला, कारण पाऊस चालू असल्यामुळे आहे ना सारखा खूप असं थंडी वाजते. तर म्हणून आम्ही सर्वांनी जर्किंग घालून घेतले. तर बघा आता इडलीचं बॅटर आहे ना इतकं छान मस्त आंबलेलं होतं. तर म्हटलं चला आता इडलीच बनवून घेऊ. तर आमच्या घरामध्ये ना नुसती इडलीवर तर भागतच नाही, कारण भाजीपोळी तर करावंच लागते. मिस्टरांना बी असं काम असतं, त्याच्यामुळे मग त्यांना भाजीपोळीशिवाय होतच नाही. आणि त्यांचं काही इडली एवढी ते खात पण नाही, त्याच्यामुळे मग मुलांना आणि मला जास्त आवडती. तर त्याच्यामुळे मग बनवली होती मी इडली. आणि शेंगदाण्याची चटणी पण मस्त बनवली होती. शेंगदाण्याच्या चटणीबरोबरच आम्हाला इडली आवडती. आणि पाणी ना आम्ही गॅसवरतीच तापवतो, त्याच्यामुळे मग थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागते. तर सर्वांच्या आंघोळी झाल्यानंतरच मी स्वयंपाकाला लागते. तर मस्त अशी इडली बनवली आणि शेंगदाण्याची चटणी बनवली. टिफिनला मी तेच दिलं होतं, आज रिधिसी दिला. आणि पिलू बघा काय म्हणतंय,